एका भावाने त्याच्या एकुलत्या एका बहिणीच्या निरोपाच्या वेळी संपूर्ण गावात सोन्याचे नाणे वाटले होते. 20 वर्षांनंतर जेव्हा तोच करोडपती भाऊ होळीच्या दिवशी त्याच्या बहिणीच्या सासरच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने पाहिले की त्याच्या 60 वर्षांच्या बहिणीला शांतीला होळीच्या दिवशी तिचा स्वतःचा मुलगा आणि कुरसून घराच्या मागे जमिनीवर बसलेली, घाणेरड्या भांड्यांनी वेढलेली, चिखलात आणि घाणेरड्या पाण्यात आंघोळ घालताना पाहिले. सून हसली आणि तिच्या सासूकडे पाहत राहिली. ती तिच्या सासूच्या चेहऱ्यावर तिच्या बुटाने रंग लावत होती, तर तिचा मुलगा म्हणत होता, म्हातारी, जर तुला या घरात राहायचे असेल तर तुला आमची मोलकरीण व्हावे लागेल. ती बहीण रडत होती आणि तिला तिच्या भावाची आठवण येत होती. मुलाला असे वाटले की त्याची आई अनाथ आहे, तिला सोडून दिली आहे आणि तिचे रक्षण करण्यासाठी कोणीही नाही. पण त्या क्रूर मुलाला हे माहीत नव्हते की गेटवर उभा असलेला माणूस ठाकूर भवानी सिंग आहे, जो देशातील सर्वात मोठा उद्योगपती आणि शांतीचा स्वतःचा भाऊ आहे. हो, ज्या भावाने आपल्या बहिणीसाठी 500 कोटींची कंपनी बांधली होती, आज जेव्हा त्याला त्याच्या बहिणीच्या गालावर चिखल दिसला, तेव्हा त्याने त्या गर्विष्ठ मुला आणि सुनेसोबत रक्तरंजित होळी खेळली. हे दृश्य पाहून संपूर्ण शहर हादरले. एका असहाय्य आईच्या अत्याचाराची आणि भावाच्या मोठ्या बंडाची सर्वात भयानक कहाणी वाचा. रक्ताची होळी आणि भावाचा मोठा बंड. शांती देवी तिच्या आईच्या कुटुंबाचे जीवन असायचे. तिचे वडील गाव प्रमुख होते. ठाकूर भवानी सिंह, एक मोठा जमीनदार, आपल्या बहिणीवर प्रेम करत होता आणि तिचा एकुलता एक मोठा भाऊ भवानी सिंग याने तिचे लग्न शहरातील एका सुशिक्षित कुटुंबात लावले. भवानी रडत रडत आपल्या बहिणीला म्हणाला होता, शांती, जोपर्यंत हा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत तू कधीही अश्रू ढाळणार नाहीस. जर कोणी तुला रडवले तर मी त्याला सोडणार नाही. पण नशिबाने पैशाचा खेळ विचित्र आहे. लग्नानंतर काही वर्षांनी शांतीचा नवरा वारला. शांतीने तिचे संपूर्ण आयुष्य तिच्या एकुलत्या एक मुलाला, रोहनला शिक्षण देण्यासाठी समर्पित केले. दरम्यान भवानी सिंग आपला व्यवसाय वाढवण्यात व्यस्त होता. तो स्टीलमध्ये करिअर करण्यासाठी लंडनला गेला. तो तिथला सर्वात मोठा स्टील व्यापारी बनला. शांती नेहमी तिच्या भावाला फोनवर खोटे बोलायची. भाऊ, मी खूप आनंदी आहे. रोहन मला राणीसारखे वागवतो. तिला भावाशी खोटे बोलायचे नव्हते, पण तिचा भाऊ तिची काळजी करत होता. रोहन मोठा होतो आणि मीनलशी लग्न करतो, जी एक अतिशय लोभी आणि आधुनिक शहरातील मुलगी आहे. मीनलला तिच्या उच्च दर्जाच्या आयुष्यात शांतीचा मोलकरीण आणि साधा स्वभाव पूर्णपणे अप्रिय वाटतो. तिला ते आवडत नाही. रोहन, तुझ्या आईला सांग, माझ्या पाहुण्यांसमोर येऊ नको. मीनल अनेकदा ओरडायची आणि पत्नीच्या सौंदर्याने आणि पैशाच्या अभिमानाने आंधळा झालेला रोहन स्वतःच्या आईवरच ओरडायचा. तो तिला खडसवायचा, आई, तू आमचं जीवन खराब का करतेस? जा आणि तुझ्या खोलीत राहा. हळूहळू शांती देवीची खोली घराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका लहान आणि ओल्या नोकरांच्या निवासस्थानी रूपांतरित झाली. एकेकाळी रेशमी गाद्यांवर झोपणारी ती स्त्री आता फाटलेल्या गाद्यांवर झोपत होती. वसंत ऋतूची सकाळ होती, पण त्या आलिशान कोट्यावधी डॉलर्सच्या वाड्यातील हवा गुलालाच्या पवित्र सुगंधाने भरलेली नव्हती, तर महागड्या परदेशी दारू, सिगारेटच्या धुराने आणि खोट्या स्टेटसची दुर्गंधी कायम होती. बंगल्याच्या विस्तीर्ण लॉनवर रोहन आणि मीनलने शहरातील उच्चभ्रूंसाठी एक भव्य रेन डान्स पार्टी आयोजित केली होती. एका डीजेने कानाला भिडणाऱ्या बास वाजवला. मध्यधुंद मुले आणि मुली पाण्याच्या शिंपड्याखाली नाचत होते.
एकमेकांना महागडे रसायनयुक्त रंग लावत होते. सर्वजण स्टेटसची होळी खेळत होते, जिथे नातेसंबंधांना काहीच महत्त्व नव्हते. काही फरक पडला नाही. या सगळ्या झगमगाटापासून दूर त्याच बंगल्याच्या मागील अंगणात असलेल्या गच्च भरलेल्या ओल्या नोकरांच्या निवासस्थानात 60 वर्षीय शांतीदेवी जमिनीवर एका जुन्या चटईवर बसल्या होत्या. बाहेर डीजे वाजत होता, पण शांतीदेवीच्या कानात फक्त बालपणीच्या रोहनचा गोड आवाज घुमत होता. आई, दार उघड, मी तुला आधी रंगवतो. तिने तिची जुनी साधी पांढरी साडी घातली होती. कमरेवर थोडीशी फाटलेली होती. लाकडी दाराच्या भेगातून तिचे जुने सुरकुत्या पडलेले डोळे स्थिरपणे स्थिरावले होते. तिच्या मांडीवर एक छोटी स्टीलची पेटी होती. त्या डब्यात तिने रोहनसाठी स्वतःच्या हातांनी गोड मालपुआ बनवले होते. काल रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर ती स्वयंपाकघरात गेली आणि तिच्या थरथरत्या बोटांनी हे मालपुआ तळले. कारण लहानपणी रोहन कधीही होळीला मालपुआ खाल्ल्याशिवाय घराबाहेर पडणार नव्हता. आज होळी आहे. शांतीदेवीनी थरथरत्या हातांनी स्टीलच्या डब्याला हात लावत स्वतःशीच विचार केला. माझा रोहन मोठा माणूस झाला आहे. आता मी सांगितलेल्या जुन्या गोष्टींसाठी त्याला वेळच मिळणार नाही. पण आज सण आहे ना, तो त्याच्या आईला गुलाल लावायला नक्कीच येईल. मी त्याच्या तोंडात एक छोटासा मालपुआ घालेन. दुपारची वेळ संपत आली होती. सूर्याची किरणे अधिक तीव्र होत होती. पावसाळी नृत्याची पार्टी संपली होती. पाहुणे आपापल्या घरी परतले होते. पण रोहन त्याच्या आईला भेटायला आला नव्हता. तिला रंगवायला तर दूरच. शांतीदेवीच्या डोळ्यात ती आशा हळूहळू अश्रूंमध्ये बदलत होती. तेवढ्यात बाहेरून एक कर्कश मंदधुंद आवाज आला. अरे, ते हरामी नोकर कुठे गेले? तो मिनलचा किंचाळणारा हृदयद्रावक आवाज होता. शांतीदेवींना एक किंचाळणारा आवाज आला. शांतीदेवीचे हृदय धडधड थांबले. ती संकोचून उठली. गुडघ्यांमधील वेदना सहन करत तिने तिचा पदर डोक्यावर ठेवला, मालपुआंचा डब्बा त्याखाली ठेवला आणि हळूच क्वार्टरचा दरवाजा उघडला. बाहेरील दृश्याने तिला खूप भीती वाटली. एकेकाळी हिरवळ असलेला परिसर आता घाणेरड्या नाल्यासारखा दिसत होता. पावसाचे पाणी, डांबर आणि उपटलेले गवत एकत्र येऊन एक घृणास्पद चिखल दलदलीत रूपांतरित झाले होते. दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटचे बट, अर्धवट खाल्लेल्या प्लेट्स आणि घाणेरडी भांडी सर्वत्र पसरलेली होती. रोहन आणि मिनल लॉनच्या मध्यभागी उभे होते. दोघेही पूर्णपणे मद्यधुंद होते आणि त्यांचे कपडे विचित्र कुरूप रंगाने माखलेले होते. रोहन बाळा, शांतीदेवी एका खांबाच्या मागून थरथरत्या कमकुवत आवाजात ओरडली. आईचा आवाज ऐकून रोहन मागे वळला. तो दारूच्या नशेत आणि त्याच्या अशिक्षित आईला पाहून त्याच्या मनात अभिमानाची भावना निर्माण झाली. तू बाहेर का आलीस? रोहन सिंहासारखा गर्जना करत म्हणाला. त्याच्या आवाजात इतका राग होता की शांतीदेवी 2 पावले मागे सरकली. मी तुला सांगितले होते ना, आज माझी पार्टी आहे. त्या बिळातून बाहेर येऊ नकोस. तू पुन्हा माझ्या प्रतिष्ठेची थट्टा करायला आली आहेस का? तेवढ्यात मिनलची नजर तिच्या सासूवर पडली. रागाऐवजी तिच्या चेहऱ्यावर एक भयानक राक्षसी हास्य उमटले. तिला तिच्या सासूचा अपमान करण्यात एक विचित्र आनंद होता. अरे रोहन, चल, मिनलने विचित्र हास्य सोडत म्हटले. हे बघ, नोकरांना होळीची सुट्टी आहे आणि तुझी ही महान आई दिवसभर आपल्यासोबत असते. ती एक उत्तम आई आहे. ती आपल्या घरी फुकटच्या भाकरी खाऊन
दिवस वाया घालवते. आज ती आपल्याला उपयोगी पडेल. तिला लॉनवरील सर्व चिखल साफ करायला आणि पाहुण्यांची सर्व भांडी धुवायला सांग. शांती देवीचे मन खिन्न झाले. ज्या मुलाला तिने रक्ताचे पाणी करून वाढवले होते तो आज तिला पाहुण्यांचे उरलेले अन्न साफ करायला सांगत होता. सुनबाई, शांती देवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज आज होळीचा पवित्र दिवस आहे मुली, आणि माझी पाठ खूप दुखत आहे. संधिवातामुळे मी इथे बसू शकत नाही. मी हे करू शकत नाही. हे मालपुआ. शांतीदेवी मालपुआंबद्दल बोलणे पूर्ण करण्याआधीच रोहनचा दृष्टपणा पूर्णपणे उघड झाला. तो वेगाने त्याच्या आईकडे चालत गेला. तो काहीही बोलला नाही. जाणून बुजून त्याने त्याच्या 60 वर्षांच्या आईच्या पातळ हाडांच्या मनगटाला त्याच्या मजबूत हाताने इतके घट्ट पकडले की शांती देवीच्या तोंडातून वेदनेच्या ओरडण्याचा आवाज आला. मालपुआंचा डब्बा तिच्या हातातून जमिनीवर पडला आणि सर्व मालपुआ घाणेरड्या पाण्यात विखुरले. रोहन, माझा हात सोड बाळा, दुखत आहे. तुझी माझ्या बायकोला नकार देण्याची हिंमत कशी झाली? रोहनने त्यांना लॉनच्या मध्यभागी चिखलाच्या पाण्यात ओढले. शांती देवीचे पाय खेचत होते. जर तुला या घरात राहायचे असेल तर आमचे उरलेले जेवण खा. मिनल जे सांगेल ते तुला करावे लागेल. शांत बसा आणि हा चिखल साफ करा. मिनलने तिच्या सासूला अजूनही तिथे उभे राहून रडताना पाहिले. मिनलचा अभिमान दुखावला गेला. तिने आजूबाजूला पाहिले. जवळच एक मोठी प्लास्टिकची बादली होती. त्यात साचलेले पावसाचे पाणी, पाहुण्यांच्या बुटांचा चिखल, सिगारेटची राख आणि उलट्या येण्यासारखे घाणीने भरलेले होते. मिनलने दोन्ही हातांनी जड बादली उचलली. तिच्या ओठांवर एक क्रूर हास्य उमटले. क्षणाचाही विलंब न करता समोर एक आई उभी आहे याचा विचार न करता मिनलने कुजलेल्या दुर्गंधीयुक्त चिखलाच्या पाण्याची संपूर्ण बादली थेट शांतीदेवींच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर ओतली. आह! शांतीदेवीच्या तोंडातून एक हृदयद्रावक किंकाळी बाहेर निघाली. थंड, दुर्गंधीयुक्त आणि घाणेरडे पाणी तिच्या डोळ्यात, तोंडात आणि नाकात शिरले. तिची स्तुती साडी लगेच चिखलात भिजली आणि तिच्या कमकुवत शरीराला चिकटली. पाण्याचा तीव्र झटका आणि तिच्या पाठीत वेदना यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले. तिला तो जोरदार धक्का आणि पाठीत होणारा त्रास सहन झाला नाही. तिने आपला तोल गमावला. शांतीदेवी तोंडावर चिखलावर, पाहुण्यांनी पाणी टाकून दिलेल्या भांड्यांच्या ढिगाऱ्यावर आणि कुजलेल्या अन्नावर पडल्या. पण एका घाणेरड्या काचेच्या प्लेटने तिला टोचले आणि तिथून थोडे रक्त वाहू लागले. मिनलने तिचे पोट धरले आणि जोरात हसायला लागली. तिच्या हास्याने शांततेला छेद दिला. हॅपी होली म्हातारे, मिनल उपहासाने म्हणाली. हा तुमच्या स्टेटसचा रंग आहे. तुम्हाला होळी खेळायची खूप उत्सुकता होती का? आता शांत बसा आणि हा सर्व चिखल आणि भांडी साफ करा, नाहीतर आज रात्री तुम्हाला एकही घास मिळणार नाही. त्या खोलीत भुकेली रडशील. रोहनने त्याची आई चिखलात माखलेली, थरथर कापत असलेली पाहिली आणि त्याने तिच्याकडे कणहतपणे पाहिले, पण त्याच्या डोळ्यात पश्चातापाचा एकही लवलेश नव्हता. त्याने खिशातून रुमाल काढला, हात पुसले आणि हसत म्हणाला, चल मिनल, नाटक थांबवा. तिने तिची जागा ओळखली आहे. ती इथे आहे. पती पत्नी त्यांच्या असहाय्य आईला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हसत सोडून परत बंगल्यात गेले आणि जड काचेचा दरवाजा बंद केला. शांतीदेवी थंड चिखलाने भरलेल्या जमिनीवर बसली. तिच्या कपड्यांना कुजण्याचा वास येत होता. तिच्या गुडघ्यांना जखमा झाल्या होत्या.
आणि तिच्या कपाळावर रक्त येत होते. तिने तिचे थरथरणारे चिखलाने भरलेले हात धरले आणि रडू कोसळले. तिने आकाशाकडे पाहिले. आज तिला या आई असण्याचा तिरस्कार वाटत होता. रिकाम्या हिरवळीत तिच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. अरे देवा, शांती देवीच्या आवाजात इतकी वेदना होती की ती आकाशाचे हृदय फाडून टाकू शकली असती. तू मला वांज ठेवले असतेस देवा. मी मुलाला नाही तर कसा याला जन्म दिला. मग तिला तिच्या माहेरी घराची आठवण आली, तिच्या भावाची, ज्याने तिच्या निरोपाच्या वेळी संपूर्ण गावात सोन्याचे नाणे वाटले होते. शांती देवीने तिचे डोके चिखलात आदळले आणि वेदनादायक आवाजात ती ओरडली, भाऊ, अरे भवानी भाऊ, तू कुठे आहेस? तू म्हणालास की तू माझ्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाहीस. बघ, तुझी शांती आज चिखलात रडत आहे. भाऊ, मला वाचवा, माझ्या भावा, मी मरत आहे. शांती देवी त्या वेदनादायक आक्रोशाचा आवाज बंगल्याच्या भिंतीवर घुमत होता. रोहनला असे वाटले की त्याची आई सोडून गेली आहे आणि या जगात तिचे कोणीच नाही. पण त्या मूर्ख मुलाला हे माहीत नव्हते की बहिणीची ओरड आकाशाला भिडते. जेव्हा एखादी गोष्ट स्वर्गात पोहोचते तेव्हा देव अपरिहार्यपणे तिचा न्याय करण्यासाठी कोणीतरी पाठवतो आणि तो मृत्यू शांती देवीचा खरा भाऊ भवानी सिंग नुकताच शहराच्या सीमेत पाऊल ठेवला होता. त्याच क्षणी राजवाड्याच्या मुख्य दारावर एक जड आणि भयानक शांतता पसरली. सायरन वाजवत 10 काळ्या SUVचा एक लांब ताफा गेटच्या बाहेर येऊन थांबला. समोरच्या गाडीचा दरवाजा उघडला. 6 फूट उंचीचा, रुंद छातीचा आणि भव्य असा एक 65 वर्षांचा माणूस बाहेर आला. त्याने पांढरा जोधपुरी टक्सिडो आणि काळा चष्मा घातला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक कडक भाव होते. हा ठाकूर भवानी सिंग होता, शांतीचा भाऊ भवानी सिंग. 10 वर्षांनी लंडनहून भारतात परतला होता. त्याला त्याच्या बहिणीला आश्चर्यचकित करायचे होते. त्यांच्या गाड्या होळी उत्साहाने भरलेल्या होत्या. सोन्याचे दागिने, रेशमी साड्या आणि करोडो रुपयांच्या भेटवस्तूंनी भरलेले होते. चला साहेब, भवानी सिंगचा अकाउंटंट म्हणाला. भवानी सिंगच्या ओठांवर खूप गोड हास्य होते. माझी शांती आज मला पाहून वेडी होईल. आज मी माझा भाचा रोहनला मिठी मारेल. भवानी सिंग आणि त्याचे डझनभर बाउन्सर बंगल्यात शिरले. पण भवानी सिंग लॉनवर पाऊल ठेवताच तो आत शिरला. त्याचे हास्य स्थिर राहिले. त्याला कोणाचे तरी रडणे ऐकू आले. त्याने एका कोपऱ्यात पाहिले. चिखलात आणि घाणेरड्या पाण्यात बुडलेली एक म्हातारी बाई जमिनीवर बसून भांडी घासत होती. तिचे केस चिखलाने माखले होते आणि ती रडत होती आणि थरथरत्या हाताने भांडी घासत होती. तेवढ्यात भवानी सिंगने रोहन आणि मिनलला त्या वृद्ध महिलेकडे येताना पाहिले. रोहन त्याच्यासोबत त्या बाईजवळ आला. रोहनने आपल्या चामड्याच्या बुटाने वृद्ध महिलेच्या हातावर लाथ मारली. लवकर कर वृद्ध बाई, पाहुणे निघून जात आहेत. रोहन ओरडला. वृद्ध महिलेने भीतीने चेहरा वर केला. तितक्यात तो चिखलाने माखलेला चेहरा, भवानी सिंगची नजर त्या चिखलाने माखलेल्या चेहऱ्यावर पडताच भवानी सिंगने हृदय धडधडले. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची स्वतःची बहीण होती. त्याच्या जीवापेक्षाही प्रिय असलेली शांती. भवानी सिंहच्या मजबूत हातात धरलेली मोठी चांदीची प्लेट, ज्यामध्ये कोट्यावधींचे सोन्याचे दागिने, रेशमी साड्या आणि त्याने आपल्या बहिणीसाठी आणलेले अपार प्रेम होते, ते त्याच्या थरथरत्या हातातून निसटले. सोन्याच्या बांगड्या
सोन्याची नाणी आणि घाणेरड्या दुर्गंधीयुक्त चिखलाने भरलेल्या जमिनीवर सोन्याच्या बांगड्या, सोन्याची नाणी आणि इतर शुभ वस्तू पसरल्या. जमिनीवर प्लेट आदळण्याच्या मोठ्या आवाजाने लॉनमधील भयानक शांतता भंगली. आवाज ऐकून रोहन, मिनल आणि शांतीदेवी यांनी एकाच वेळी गेटकडे पाहिले. शांतीदेवींनी चिखल आणि घाणेरड्या पाण्याने माखलेले तिचे अंधुक, अश्रूंनी माखलेले डोळे वर केले. तिला विश्वासच बसत नव्हता. तिच्या समोर तो देवदूत नव्हता, तर तिचे स्वतःचे रक्त, तिचा भवानी भाऊ तिथे प्रत्यक्ष उभा होता. भाऊ, शांतीदेवीच्या कोरड्या भेगालेल्या घशातून एक वेदनादायक आणि हृदयद्रावक किंकाळी निघाली, ज्यामुळे वातावरणही रडू लागले. भाऊ, भवानी सिंग तिथे पुतळ्यासारखे उभे होते. काही क्षणांपूर्वी त्याच्या डोळ्यात जो आनंद होता त्याची जागा आता रक्ताने घेतली होती. त्याच्या डोळ्यातील शिरा लाल आणि पसरलेल्या होत्या. 65 वर्षांचे त्यांचे मजबूत रुंद शरीर जणू काही सुप्त ज्वालामुखी फुटणार आहे असे थरथर कापू लागले. एक सुप्त ज्वालामुखी उद्रेक होण्यापूर्वीच थरथर कापतो. त्याने पटकन त्याचा चष्मा काढून जमिनीवर फेकून दिला. शांतता. भवानी सिंहाच्या छातीतून येणारी गर्जना एखाद्या जखमी सिंहाच्या गर्जनासारखी होती. ती जणू काही संपूर्ण आकाश फोडून टाकणारी एक आवाज होती. तिच्या आवाजात इतकी भीती, इतकी वेदना आणि इतका विध्वंसक राग होता की पार्श्वभूमीत वाजणारी भदीर करणारी डीजे संगीत देखील अचानक मंद आणि तो निर्जीव दिसत होते. भवानी सिंह वेड्यासारखा धावला. त्याला जमीन किती घाण आहे हे लक्षात आले नाही. त्याला त्याच्या लाखो किमतीच्या डिझायनर पांढऱ्या जोधपुरी सूटची जराही पर्वा नव्हती. तो थेट त्या दिशेने धावला. तो कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, चिखलात आणि टाकून दिलेल्या भांड्यांमध्ये गुडघे टेकला. त्याने आपले थरथरणारे हात पुढे केले आणि चिखलात माखलेल्या थंडीने आणि भीतीने थरथरणाऱ्या आपल्या बहिणीला त्याच्या रुंद छातीशी मिठी मारली. त्याचा पांढरा निष्कलंक सूट शांतीच्या चिखलाने आणि अश्रूंनी पूर्णपणे माखला होता. पण भवानीला त्या घाणीत त्याच्या प्रिय बहिणीचा सुगंध येत होता. शांती, माझी बाहुली, माझी लाडकी. भवानी सिंग, जिच्या भावाने संपूर्ण लंडन थरथर कापत होते, तो आज लहान मुलासारखा रडला. त्याच्या अश्रूंनी शांतीच्या कपाळावरचा चिखल धुवून टाकला. काय, ही तुझी अवस्था कोणी केली? या चिखलात तू नेहमीच फोनवर म्हणायचीस की तू इथे राज्य करतेस. तुझा मुलगा तुला खूप मान देतो. हा चिखल, ही घाणेरडी भांडी, माझ्या बहिणीची, माझ्या रक्ताची ही वागणूक. शांतीदेवी तिच्या भावाच्या छातीत तिने आपला चेहरा लपवला आणि वर्षानुवर्ष दाबून ठेवलेले दुःख अश्रूंच्या समुद्रासारखे बाहेर वाहू लागले. भाऊ, मला इथून घेऊन जा. हे लोक मला मारतील. मला वाचवा भाऊ. अंतरावर उभे असलेले रोहन आणि मिनल त्यांच्या नशेच्या आणि अहंकाराच्या बडाईने लगेचच दूर झाले. गर्वाचा ताप क्षणार्धात कमी झाला. तो स्तब्ध झाला. रोहनच्या कपाळावर घाम चमकू लागला. तो थरथर कापत पुढे सरकला. आई, मामा, तुम्ही कधी आलात? काय काय करत आहात? तुम्ही चुकत आहात. समजलं? ते फक्त शांत. भवानी सिंगच्या भयानक आवाजाने रोहन अवाक झाला. भवानी सिंगने त्याच्या रडणाऱ्या बहिणीला त्याच्या अकाउंटंटच्या देखरेखीखाली नाजूकपणे सोडले. तो जड पावलांनी हळूहळू चालत गेला. तो वळला आणि रोहनकडे जाऊ लागला. त्याच्या बुटांचा आवाज मृत्यूच्या घंटानादासारखा वाटत होता.
त्याचा चेहरा अश्रूंशिवाय होता, पण त्याऐवजी तो एक भयानक बर्फाळ शांतता होता, एखाद्या स्मशानासारखी. रोहन भीतीने मागे सरकला. त्याला दम लागला. मामा, माझे ऐका, मी तुमचा भाचा आहे. भवानी सिंगने उत्तर दिले नाही. त्याने आपला उजवा हात, ज्यामध्ये लोखंडाची ताकद होती, हवेत उंचवला आणि त्याने त्याला हवेत उचलले आणि त्याची सर्व शक्ती आणि त्याच्या संपूर्ण अस्तित्वाचा राग एकवटून रोहनच्या गालावर एवढी जोरात चापट मारली. ती चापट नव्हती, तर वीज पडली होती. आवाज इतका भयानक होता की मिनल ओरडली. रोहनचे 80 किलो वजनाचे शरीर हवेत खेळण्यासारखे फिरले आणि त्याच्या मागे असलेल्या एका मोठ्या परदेशी काचेच्या टेबलावर सरळ आदळले. टेबल तुटले आणि काचेचे तुकडे रोहनच्या शरीरातून आत शिरले. त्यांनी रोहनच्या शरीरावर वार केले. त्याचा जबडा निखळला होता आणि त्याच्या तोंडातून आणि नाकातून रक्त येत होते. रोहन, मिनल ओरडली आणि वेड्यासारखी पुढे आली. तुझी हिंमत कशी झाली? तिने भवानी सिंगकडे बोट दाखवले. माझ्या नवऱ्यावर हात ठेवण्याची तुझी हिंमत कशी झाली? आमच्या घरात घुसणारा तू कोण आहेस? सुरक्षा रक्षकांनो, या जंगली माणसाला हकलवून द्या. भवानी सिंगने हळूच मान वळवली आणि मिनलकडे इतक्या क्रूर रक्तपिपास नजरेने पाहिले की मिनलची बोट हवेतच गोठली आणि तिचा आत्मा थरथर कापला. मुली, तुझा ओरडण्याचा आवाज खाली ठेव. भवानी सिंगने दात घासले. नाहीतर मी तुझी जीभ काढून टाकेन, जी तू माझ्या बहिणीला म्हातारी आणि मोलकरीण म्हणायचीस, आणि तीच जीभ या कुत्र्यांना खायला घालीन. भवानी सिंग असं करण्याची कोणाची हिंमत आहे? भवानी सिंगच्या इशाऱ्यावर त्याचे 15 बळकट जोरदार शस्त्रे असलेले बाउन्सर कृतीत उतरले. त्यांनी क्षणार्धात रोहनच्या बंगल्यातील सर्व सुरक्षा रक्षकांकडून बंदुका आणि दंडुके हिसकावून घेतले आणि त्यांनी त्याला जमिनीवर गुडघे टेकण्यास भाग पाडले आणि त्याच्या डोक्यावर बंदूक रोखली. क्षणार्धात संपूर्ण आलिशान बंगला अपहरण करण्यात आला. आता ठाकूर भवानी सिंह याचे राज्य होते. भवानी सिंह पुढे आले. त्याने काचेचे तुकडे फेकले आणि तो पुढे सरकला. त्याने काचेच्या तुकड्या आणि रक्ताने माखलेल्या रोहनला कॉलरने धरले आणि एका झटक्यात त्याला वर उचलले आणि हवेत ओढत नेले. रोहनचे पाय जमिनीवरून घसरले होते. तो स्वतःच्या आईला लाथ मारत आहेस का? भवानी सिंगच्या डोळ्यात आग जळत होती. ज्या बाईने तुला स्वतःचे रक्त काढून आणि स्वतःचे पोट मारून शिक्षण दिले, तिला होळीच्या दिवशी तू चिखलात आंघोळ घालतोस? मला वाटलं होतं की माझ्या बहिणीच्या पोटातून जन्मलेला मुलगा माणूस असेल, पण तू एक किडा आहेस, जो फक्त घाणीतच वाढतो. रोहनच्या तोंडातून रक्त आणि काचेचे तुकडे पडले. त्याला श्वास घेण्यासाठी धाप लागत होती. तो रक्त थुंकत ओरडला आणि विनवणी केली, मामा, कृपया मला माफ करा. कृपया मला जाऊ द्या. हे मिनलने हे सर्व केले. माफ करा. भवानी सिंगने एक भयानक राक्षसी हास्य हसले, जे मृत्यूपेक्षा भयानक होते. त्याने रोहनची मान आणखीन घट्ट पकडली. देव किड्यांना माफ करतो. मी राजपूत आहे आणि मी फक्त सूड घेतो. भवानी सिंगने हवेत लटकलेल्या आणि रक्ताने आणि काचेने माखलेल्या रोहनला एका फटक्यात कसायासारखे जमिनीवर फेकले. रोहनचा मृतदेह थंड चिखलाने भरलेल्या इटालियन संगमरवरावर पडला. त्याच्या फासळ्या असह्य वेदनेने दुखत होत्या आणि तो वेदनेने ओरडत स्वतःचे रक्त गुळण्या करत होता. भवानी सिंगने त्याच्या सिंहासारख्या लाल डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि फक्त 2 बोटांनी त्याच्या मागे उभ्या असलेल्या त्याच्या मुख्य वकिलाकडे इशारा केला. वकिलाने लगेच
त्याची काळी ब्रीफकेस उघडली आणि पुढे आला. रोहन. भवानी सिंगचा जड आवाज आता ओरडत नव्हता, तर रोहनच्या रक्तात गोठलेले बर्फाळ विष होते. तुला काय वाटते, ही रोहन इंडस्ट्रीज तू बांधली आहेस? ही कोट्यावधी रुपयांची काचेची फॅक्टरी, करोडो रुपयांचा हा काचेचा महाल, ज्यामध्ये तू परदेशी दारू पिऊन तुझ्या आईवर राज्य करतोस, हे सगळं तुझं कष्ट आहे का? रोहन वेदनेने श्वास घेत होता. त्याच्या विस्फारलेल्या डोळ्यांनी मामाकडे पाहत होता. मग तुझ्या आईचं काय? तू तुझ्या आईला अशिक्षित, असंस्कृत आणि बेकारी समजतोस आणि तिला चिखलात आंघोळ घालतोस ना? भवानी सिंगने वकिलाच्या हातातून एक जाड कायदेशीर फाईल काढून रोहनच्या रक्तात माखलेल्या चेहऱ्यावर जबरदस्तीने फेकली. हे वाच. तुमच्या त्या लोभी आंधळ्या डोळ्यांनी वाचा. भवानी सिंग गर्जना करत म्हणाली. फाईलची पाने जमिनीवर विखुरलेली होती. ती लाल सील आणि स्टॅम्प केलेल्या कागदांनी झाकलेली होती. थरथरत्या रक्ताळलेल्या हातांनी रोहनने एक पान उचलले. त्यावर लिहिलेले वाचता वाचता रोहनचा श्वास घशात अडकला. त्याच्या नसा जवळजवळ फाटल्या. 10 वर्षांपूर्वी तुम्ही साधी नोकरी शोधण्यासाठी धडपडत होता आणि अचानक तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी 50 कोटी रुपये बेनामी निधी मिळाला. ते कोणत्याही परदेशी गुंतवणूकदाराकडून नव्हते. अरे किड्या, ते 50 कोटी रुपये तुमच्या मांडीवर ठेवणारे तुमचे स्वतःचे मामा होते. या मामांनीच ते तुझ्या मांडीवर ठेवले होते. मिनलजी तिच्या अभिमानाने थरथरणारे कापत दूर उभी होती. ती ऐकून स्तब्ध झाली. मी तुला ते 50 कोटी रुपये दिले नव्हते म्हणून तू माझ्या बहिणीला मोलकरीण बनवू शकशील? भवानी सिंगचा राग ज्वालामुखीसारखा बाहेर पडत होता. मी ते पैसे माझी बहिणी शांतीच्या नावावर गुंतवले होते. हे कागद नीट बघा. हा रोहन इंडस्ट्रीज हा करोडोंचा बंगला आणि तुमच्या बँक खात्यातील पैसे, बंगल्याचा 80% हिस्सा आणि बँकेत असलेला प्रत्येक पैसा आणि मालकी हक्क अजूनही माझ्या बहिणी शांतीदेवीच्या नावावर आहे. रोहन, तू मालक नाहीस. तू फक्त माझ्या बहिणीच्या तुकड्यावर जगणारा एक नालायक नोकर आहेस. काय? 80% शेअर्स? मिनलने एक निर्जीव कुजबूज केली. तिच्या पायाखालून फक्त जमीनच नाही तर संपूर्ण आकाशच सरकले होते. तिचे उच्च दर्जाचे जीवन, महागडी दारू, किटी पार्टीची प्रतिष्ठा, सगळं काही क्षणात काचेसारखे फुटले. भवानी सिंगने एक भयानक आणि राक्षसी हास्य केले. हो, तुम्ही दोघे भिकारी आहात जे माझ्या बहिणीने तुम्हाला टाकलेल्या तुकड्यांवर जगता. तुम्ही तुकड्यांवर जगणारी भिकारी आहात आणि आत्ताच मी तुम्हा दोघांनाही तुमच्या खऱ्या जागी पाठवत आहे. भवानी सिंगने त्याच्या पोटातून त्याचा सॅटेलाइट फोन काढला, स्पीकर चालू केला आणि सेक्रेटरीने लंडनला फोन केला. संपूर्ण हॉलमध्ये हाक ऐकू आली. मायकेल. भवानी सिंगने थंड, निर्दयी आवाजात आदेश दिला. या क्षणीच भारतातील रोहन इंडस्ट्रीची सर्व वैयक्तिक आणि व्यावसायिक बँक खाती गोठवा. संचालक मंडळातून रोहनचे नाव कायमचे काढून टाका आणि शहर पोलीस आयुक्तांना फोन करा आणि हा बंगला ताबडतोब सील करा. नाही मामा, नाही, प्लीज. रोहन त्याच्या तुटलेल्या फासळ्यांवर स्वतःला ओढत भवानी सिंगच्या पाया पडला. तो कुत्र्यासारखा विनवू लागला. मला खराब करू नका मामा. मी रस्त्यावर पडून राहीन. मी सर्वस्व गमावेन. मी जाईन. मी सगळं गमावेन. मी तुझा भाचा आहे. मला एक संधी दे. मिनल तिचा अभिमान तुटलेला गुडघ्यावर शांतीदेवींकडे गेली. तिने शांतीदेवीचे चिखलाने भरलेले पाय
तिच्या हाताने धरले. आई, आई मला माफ कर. मी खूप मोठे पाप केले आहे. मी तुझी मुलगी आहे. आई, तुझ्या भावाला थांबव. आपण निराधार होऊ. मीनल मगरीचे अश्रू ढाळत रडली. पण शांतीदेवी आता असहाय्य स्त्री राहिली नाही. ज्या मातृप्रेमामुळे ती सकाळभर तिच्या मुलासाठी मालपुआ बनवत होती, ती आता तिच्या भावाचे भयानक रूप पाहून दगडासारखी भयानक गोंधळात बदलली होती. शांतीदेवींनी मीनलच्या हातातून तिचा चिखलासारखा पाय एका जोराच्या झटक्याने मागे घेतला. जणू काही ती एखाद्या घाणेरड्या किड्याला झटकून टाकत होती. तू माझी मुलगी नाहीस सुनबाई. शांतीदेवीच्या आवाजात एक शांतता होती ज्यामुळे मीनल स्तब्ध झाली. आणि हा रोहन माझा मुलगा नाहीये. जी स्त्री 60 वर्षांच्या सासूला चिखलात आणि घाणेरड्या पाण्यात आंघोळ घालून हसू शकते, ती या जगात कोणाची मुलगी असू शकत नाही. आज माझ्यासाठी तुम्ही दोघेही त्याच चिखलात गाडले गेला आहात. भवानी सिंगने त्याच्या बहिणीचे शब्द ऐकले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटले. त्याने त्याच्या बाउन्सरकडे पाहिले आणि असा हावभाव केला ज्यामुळे रोहन आणि मीनल यांच्याकडे राहिलेली थोडीशी प्रतिष्ठा नष्ट झाली. हे दोघे लाखो रुपयांचे डिझायनर कपडे, सोन्याचे घड्याळे आणि हिऱ्यांचे हार घालत होते. हे सर्व माझ्या बहिणीच्या पैशातून आले आहे. भवानी सिंग गर्जना करत म्हणाले. हे सर्व महागडे कपडे आणि दागिने फाडून टाका आणि तिला त्याच चिखलात घाणेरड्या पाण्यात आणि घाणेरड्या भांड्यांच्या ढिगाऱ्यात ओढून नेऊन टाका जिथे या क्रूर लोकांनी माझ्या बहिणीला बसवले होते. नाही, कृपया नाही, मीनल ओरडली. पण बाउन्सरनी क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी रोहन आणि मीनल यांना कॉलर आणि केसांना पकडले. त्यांच्या हातातून लाखो किमतीचे रोलेक्स घड्याळे, त्यांच्या गळ्यातील हिऱ्यांचे हार आणि सोन्याच्या साखळ्या हिसकावून घेतल्या. बाउन्सरनी दोघांनाही लुटले, जमिनीवर फेकले जिथे पाहुण्यांचा उलट चिखलचिकाटीचा ठोके आणि टाकून दिलेली भांडी मोठ्या प्रमाणात साचली होती. मीनलचा महागडा डिझायनर गाऊन चिखलात माखला होता. रोहन रक्ताने आणि कचऱ्याने माखला होता. दोघेही जमिनीवर बसून लहान मुलांसारखे रडत होते. तेवढ्यात भवानी सिंग हळूहळू तीच प्लॅस्टिकची बादली घेऊन त्यांच्याकडे आला. त्याने तीच प्लॅस्टिकची बादली धरली होती जी अजूनही पाहुण्यांच्या घाणेरड्या अंघोळीच्या पाण्याने, चिखलाने आणि दुर्गंधीयुक्त कचऱ्याने अर्धी भरलेली होती. रोहनने घाबरलेल्या डोळ्यांनी वर पाहिले. मामा नाही. भवानी सिंग क्षणभरही दया न दाखवता भवानी सिंगने आपल्या सर्व शक्तीनिशी संपूर्ण बादली रोहन आणि मीनलच्या डोक्यावर ओतली. घाणेरडे पाणी, चिखल आणि कचऱ्याने त्यांचे तोंड, डोळे आणि केस भरले होते. मीनल ओरडली. घाणेरड्या पाण्यामुळे ती गुदमरली. रोहनने खोकला आणि चिखल बाहेर टाकला. भवानी सिंगने रिकामी बादली त्याच्या तोंडावर मारली आणि त्याच्या भयानक मृत्यूसारख्या आवाजात म्हणाला, भाच्या, होळीच्या शुभेच्छा. भवानी सिंगचे हास्य आकाशात घुमले. हीच तुमची आणि तुमच्या पत्नीची खरी किंमत आहे. आत्तापासून जर तुम्ही तुमच्या घाणेरड्या जिभेने माझ्या बहिणी शांतीचे नाव घेण्याचे धाडस केले तर मी शपथ घेतो, मी तुम्हा दोघांनाही या शहराच्या घाणीत फेकून देईन. मी तुम्हा दोघांनाही या शहराच्या चिखलाच्या मातीत जिवंत गाडून टाकीन आणि तुमचे सांगडेही कोणालाही सापडणार नाहीत. भवानी सिंह वळला आणि त्याने आपल्या बहिणीचा हात धरला. तिला त्या नरकातून कायमची मुक्त केले
आणि आपल्या सोबत आपल्या जगात घेऊन गेला. रोहन आणि मीनल यांना त्यांच्याच घरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडून देण्यात आले. त्यांच्याच कृतीच्या चिखलात कायमचे कुजण्यासाठी. मग भवानी सिंह त्याची बहीण शांतीकडे आला. त्याने त्याच्या रेशमी रुमालाने शांतीच्या चेहऱ्यावरील चिखल पुसला आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. चल बाहुली, घरी चल. आजपासून तू माझ्या राजवाड्यात राणी म्हणून राहशील. तुझा हा भाऊ अजूनही जिवंत आहे. भवानी सिंहने आदराने आपल्या बहिणीला त्याच्या आलिशान गाडीत बसवले. त्याच अभिमानाने काफिला परतला. रोहन आणि मीनल मागे सरकले. चिखलात बुडालेले, अनियंत्रित रडत होते. त्यांचा कोट्यावधी रुपयांचा रेन डान्स, त्यांचा अभिमान, त्यांचा बंगला सर्व काही एका क्षणात राखेत गेले होते. आता त्यांच्याकडे आई नव्हती, संपत्ती नव्हती आणि आदर नव्हता. जेव्हा एखादा असहाय्य माणूस रडतो तेव्हा देव त्याचा आवाज थेट ऐकतो, पण जेव्हा एखादी असहाय्य बहीण रडते तेव्हा देव तिला न्याय देण्यासाठी एका भावाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पाठवतो. हे निश्चितच आहे. आई वडिलांना रडवणाऱ्या मुलांचा नाश त्यांच्याच घराच्या अंगणात सुरू होतो. तर मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.